गुड आफ्टरनून सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमीच्या चॅनलमध्ये. तर बघा, आज आपण युनिट 3 मधला स्टीफन हॉकिन्स यांच्यावरती चॅप्टर बघणार आहे. ही एक ऑटोबायोग्राफी आहे ॲक्च्युली. तर हे खूप मोठे सायंटिस्ट आहे, आपण सगळ्यांनी त्यांचं नाव ऐकलेलं आहे. यांचं खूप मोठं योगदान आहे सायन्समध्ये. ठीक आहे, ते कसं काय आपण सगळं बघणार आहे. यांच्या लाईफचा प्रवास आपण बघणार आहे या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, तर सुरुवात करूया. तत्पूर्वी बघा, आपल्या 2024 आणि 25 या सालासाठी 10वीच्या ऑनलाईन बॅचेस सुरू झालेल्या आहेत. ठीक आहे, याचे वैशिष्ट्य बघायचे म्हणजेच फीचर्स बघूया आणि नंतर पुढे जाऊया. बघा, यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण मिळणार आहे म्हणजेच PYQ. जे मागच्या वर्षीचे क्वेश्चन झाले ते तुमचे प्रॅक्टिस करून घेतले जाणार आहेत. एवढंच नाही तर पॉसिबल क्वेश्चन सुद्धा तुमचे प्रॅक्टिस करून घेतले जाणार आहेत. सर्व विषयांचे रेकॉर्डेड तुम्हाला लेक्चर मिळणार आहेत. बघा, आपलं इतिहास आणि इंग्लिशचं लेक्चर ऑलरेडी सुरू झालेलं आहे. ठीक आहे, तशाच प्रकारे बाकी सगळे विषय तुमचे कव्हर होणार आहेत. टेस्ट सिरीज असतील, नोट्स असतील, सगळं तुम्हाला ऑलरेडी उपलब्ध करून दिलं जाईल. ठीक आहे, तसंच व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून तुमच्या सोयीनुसार, वेळेनुसार कधीही कुठेही बघू शकता. ठीक आहे, तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही गोष्ट करू शकता. ठीक आहे, लेक्चर जर मिस झालं तुमचं तर तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करून पुन्हा बघू शकता. अनलिमिटेड टाइम. ठीक आहे, लाईव्ह लेक्चर सुद्धा असतं आपलं, तसंच आपलं रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, यूट्यूबवरती जायचं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता, डाउनलोड करून बघू शकता कधीही, अनलिमिटेड टाइम. ठीक आहे, तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि लगेचच आपली ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे. ठीक आहे, तर आता आपण वळूया आपल्या चॅप्टरकडे. बघा, पहिला आपण इंट्रोडक्शन घेणार. यांच्याबद्दल खूप फेमस असे सायंटिस्ट आहेत. ठीक आहे, यांचं आपण योगदान बघणार आहे, कसं आहे सायन्समध्ये, यांचे विचार कसे होते, त्याच्यानंतर भरपूर गोष्टी आपण बघणार आहे. पण पहिलं इंट्रोडक्शन घेणार आहे, नंतर पुढे जाणार आहे. ठीक आहे, बघा, स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 रोजी झाला. नंतर ते एक्सपायर झाले 2018 मध्ये. ठीक आहे, ही वॉज अन इंग्लिश थेरिटिकल फिजिसिस्ट, कॉस्मोलॉजिस्ट, ऑथर अँड डायरेक्टर ऑफ रिसर्च ॲट द सेंटर ऑफ थेरिटिकल कॉस्मोलॉजी विदिन द कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी. ठीक आहे, ते काय होते, फिजिसिस्ट होते, कॉस्मोलॉजिस्ट होते, ऑथर सुद्धा होते म्हणजे लेखक सुद्धा होते, आणि डायरेक्टर ऑफ रिसर्च ॲट द सेंटर ऑफ थेरिटिकल कॉस्मोलॉजी. कॉस्मोलॉजी काय म्हणजे युनिवर्सचा स्टडी. कॉस्मोलॉजी म्हणजे काय, युनिवर्सचा स्टडी. प्लॅनेट्स आले, गॅलेक्सीज आल्या, त्याच्यानंतर स्टार्स आले, सगळं याच्यामध्ये येतं. ठीक आहे, हॉकिंग वॉज द फर्स्ट टू सेट आउट अ थेअरी ऑफ कॉस्मोलॉजी एक्सप्लेन बाय युनियन ऑफ जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी अँड क्वांटम मेकॅनिक्स. ठीक आहे, ते पहिले असे होते ज्यांनी काय केलं होतं, कॉस्मोलॉजी एक्सप्लेन केली होती. ठीक आहे, कॉस्मोलॉजी एक्सप्लेन केली होती. बघा, पहिले असे ते सायंटिस्ट होते. हॉकिंग वॉज अन हॉनररी फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स म्हणजेच FRSA, अ लाईफ टाईम मेंबर ऑफ द पोर्टिशियबल अकॅडमी ऑफ सायन्सेस अँड रेसिपिएंट ऑफ द प्रेसिडेंटियल मेडल ऑफ फ्रीडम, द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन द US. ठीक आहे, तर बघा, इथून बघूया आपण. हॉनररी म्हणजे काय, खूप मान होता त्यांना. रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स. ठीक आहे, त्यांना ही जी सोसायटी आहे की, ठीक आहे, तिथे त्यांना खूप मान होता. तसंच लाईफ टाईम मेंबर ऑफ पोर्टिफिशियल अकॅडमी, आणि तिथे मेंबर सुद्धा होते पोर्टिफिशियल अकॅडमी ऑफ सायन्समध्ये. ठीक आहे, तर त्यांना अवॉर्ड सुद्धा बरेच मिळालेले आहेत. ठीक आहे, कारण त्यांनी कॉम्प्लिकेटेड थेअरीज सिम्पल एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर आता जाऊया चॅप्टरवरून तुम्हाला समजून येईल सगळ्या गोष्टी हळूहळू. चला बघा, स्टीफन हॉकिंग्स born in January 8, 1942 is a British scientist. ते ब्रिटिश सायंटिस्ट होते. प्रोफेसर अँड ऑथर who has done ground breaking work in physics and cosmology. ठीक आहे, ग्राउंड ब्रेकिंग म्हणजे काय, लक्षणीय असं काय केलं होतं त्यांनी, काम केलं होतं. खूप तोडू असं काम केलं आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, कॉस्मॉलॉजीमध्ये आणि फिजिक्समध्ये. अँड हुज बुक हॅव हेल्प टू मेक सायन्स ॲक्सेसिबल टू एव्हरीवन. ठीक आहे, आज जे आपण सायन्स बघतोय, वाचतोय, समजून घेतोय ते यांच्या बदौलतच. ठीक आहे, ॲट द एज ऑफ 21 व्हाईल स्टडिंग कॉस्मॉलॉजी ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज, 21व्या वर्षी त्यांनी सुरुवात केली होती कॉस्मॉलॉजी काय स्टडी करायला. कुठं, युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज. ही वॉज डायग्नोज विथ एमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस. ठीक आहे,
तर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी काय केलं होतं, सुरुवात केली होती कॉस्मॉलॉजी शिकायला. आणि ते डायग्नोज झाले कशासोबत, एमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस. ठीक आहे, तर हा एक डिसीज आहे, न्यूरोलॉजिकल डिसीज, ज्याच्यामध्ये काय होतं, मसल्स श्रिंक होतात. ठीक आहे, ते आपण पुढे बघणारच आहे. पार्ट ऑफ हिज लाईफ स्टोरी वॉज डिपिक्टेड इन 2014 फिल्म द थिअरी ऑफ एव्हरीथिंग. द थिअरी ऑफ एव्हरीथिंग हा 2000 मध्ये आलेला मूवी होता. या मूवी यांच्या लाईफवरतीच बेस्ड होता. ठीक आहे, यांच्या लाईफवरती फुल एक मूवी बनलेला आहे. म्हणजे त्याचं नाव होतं द थिअरी ऑफ एव्हरीथिंग. कॉस्मॉलॉजी याचा अर्थ दिलाय बघा, द सायन्स ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ युनिव्हर्स. हे युनिव्हर्स कसं तयार झालं, हे युनिव्हर्स कसं चालतं, याचा स्टडी म्हणजेच कॉस्मॉलॉजी. ठीक आहे, युनिव्हर्समध्ये पृथ्वी येत नाही फक्त, युनिव्हर्समध्ये सगळे प्लॅनेट्स येतात, सगळे गॅलेक्सीज येतात, सगळं येतं. ठीक आहे, तर जाऊया पुढे आता. ओव्हर द इयर स्टीफन हॉकिंग हॅड रिटन और को रिटन अ टोटल ऑफ 15 बुक्स. ठीक आहे, तर त्यांनी काय केलं होतं, 15 बुक्स लिहिले होते. ठीक आहे, ओव्हर इयर्स, बऱ्याच वर्षामध्ये त्यांनी 15 काय लिहिले होते, पुस्तकं लिहिली होती. 15 पुस्तकं लिहिणं जोक नाही, आपल्याला वाचताना आकडा खूप छोटा वाटतोय, पण खूप मोठी गोष्ट आहे. एक बुक लिहिण्यासाठी खूप नॉलेजची गरज असते. ठीक आहे, तर अशी 15 बुक्स त्यांनी लिहिलेलं आहे. आपण इमॅजिन पण करू शकत नाही, कल्पनेच्या सुद्धा बाहेर आहे. अ फ्यू ऑफ मोस्ट नोटवर्दी इन्क्लूड. नोटवर्दी म्हणजे काय, लक्षणीय असे त्यांनी काही बुक्स लिहिले आहेत. त्यांचं नाव इथं काय केलंय, मेन्शन केलंय. द ग्रँड डिझाइन द युनिव्हर्स इन अ नटशेल, द थिअरी ऑफ एव्हरीथिंग. ठीक आहे, असे 3 बुक्स त्यांचे काय आहेत इथे इन्क्लूड केलेले आहेत. पहिलं काय आहे, द ग्रँड डिझाइन. असा प्रश्न येऊ शकतो 3 बुक्स वरती. ठीक आहे, द युनिव्हर्स इन अ नटशेल, द थिअरी ऑफ एव्हरीथिंग. जाऊया पुढं. In 1988, Hawking catapulted to international prominence with the publication of Brief History of Time. ठीक आहे, तर त्यांनी काय केलं होतं, पब्लिश केलं होतं अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. कॅपिटलेट म्हणजे काय, लॉन्च केलं होतं. काय हे त्यांचं पब्लिकेशन आहे, जे त्यांनी लॉन्च केलं होतं 1988 या साली. ठीक आहे, पुढे बघा. द शॉर्ट इन्फॉर्मेटिव्ह बुक बिकेम अ अकाउंट ऑफ कॉस्मॉलॉजी फॉर द मॅसेस अँड ऑफर अँड ओव्हरव्ह्यू ऑफ स्पेस अँड टाइम, द एक्झिस्टन्स ऑफ गॉड अँड द फ्युचर. असं शॉर्ट इन्फॉर्मेटिव्ह बुक सुद्धा होतं, ज्यामध्ये काय होतं, स्पेस आणि टाइम, एक्झिस्टन्स ऑफ गॉड हे सगळं एकत्रित केलेलं होतं. ठीक आहे, ओव्हरव्ह्यू होता त्याचा. काय होतं त्याचा, ओव्हरव्ह्यू म्हणजे वरच्यावर माहिती होती फक्त. पुढे बघा. द वर्क वॉज अन इन्स्टंट सक्सेस, स्पेंडिंग मोर दॅन 4 years atop the London Sunday Times bestseller list. ठीक आहे, तर हे काय एक न्यूजपेपर आहे, तर त्यामध्ये काय झालं होतं, इन्स्टंट सक्सेस. त्यांना इन्स्टंट सक्सेस मिळाली होती. हे जे त्यांनी पब्लिकेशन केलं होतं इन्स्टंट म्हणजे लगेचच त्यांना सक्सेस मिळाली होती, कारण ते काय झालं होतं, फेमस झालं होतं. ठीक आहे, पुढे बघा. स्पेंडिंग मोर दॅन 4 years atop the, त्यांनी 4 वर्ष घालवली होती. अटप म्हणजे काय, या बुकवरती त्यांनी 4 वर्ष घालवली होती, जे पब्लिश झालं होतं लंडन संडे टाइम्स मध्ये. सिन्स इट्स पब्लिकेशन इट हॅज सोल्ड मिलियन्स ऑफ कॉपीज वर्ल्ड वाईड अँड हॅज बीन ट्रान्सलेटेड इनटू मोर दॅन 40 लँग्वेजेस. ठीक आहे, तर याच्या मिलियन्स कॉपीज काय झाल्या होत्या, जगभर पसरल्या होत्या. त्यानंतर या 40 लँग्वेज मध्ये सुद्धा उपलब्ध होत्या. ठीक आहे, सगळ्या जगभर म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेजेस आल्या, तर त्या लँग्वेजेस सुद्धा कन्वर्ट करण्यामध्ये आल्या होत्या. तब्बल 40 लँग्वेज. काय मोठी गोष्ट आहे, 40 लँग्वेज म्हणजे खूप छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. 40 लँग्वेजेस मध्ये बुक्स अवेलेबल केलं होतं. ठीक आहे, आणि जगभर त्यांचं बुक पब्लिश केलं सुद्धा होतं. पुढे जाऊया. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम ऑल्सो वॉजंट अँड इझी टू अंडरस्टँड ॲज सम हॅड होप. ठीक आहे, हे त्यांचं बुक होतं, जे काय जगभर पसरलं होतं, 40 लँग्वेज मध्ये उपलब्ध होतं. तर हे बुक कसं होतं, या बुकची लँग्वेज कॉम्प्लिकेटेड होती, सगळ्यांना समजून येईन असं बुक नव्हतं. ठीक आहे, कारण आता युनिव्हर्स मधलं की सगळ्याच गोष्टी आल्या. ठीक आहे, सगळ्यांना समजत नाही युनिव्हर्स मधलं की, तर खूप कॉम्प्लिकेटेड कॉन्सेप्ट सुद्धा असतात, ज्या खूप सिंपल करून यांनी नंतर सांगितल्या होत्या. सो इन 2011 हॉकिंग फॉलोड अप हिज बुक विथ द युनिव्हर्स in a nutshell which offer a more illustrated guide to cosmology biggest theory. नंतर त्यांनी काय केलं, द युनिव्हर्स इन अ नटशेल हे बुक काय केलं, प्रसिद्ध केलं, म्हणजे ऑफर केलं, ज्याच्यामध्ये काय होतं, इलस्ट्रेटेड म्हणजे सोप्या भाषेमध्ये या पुस्तकाचा कंटेंट त्यांनी टाकलेला होता. ठीक आहे,
सोप्या भाषेमध्ये त्यांनी इलस्ट्रेट म्हणजे काय, चित्रित करणे किंवा सोप्या भाषेत स्पष्टीकरण देणे, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण इलस्ट्रेट. तर या बुकमध्ये त्यांनी सिंपलमध्ये म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये इलस्ट्रेट करत काय केलं होतं, याचाच उतारा इथं मांडलेला होता, ठीक आहे. तर आता पुढे बघा, इन 2005 हॉकिंग ऑथर द इवन मोर ॲक्सेसिबल अ बिफोर हिस्ट्री of time which further simplified the original work's core concept and touch upon the newest development in the field like string theory, ठीक आहे. नंतर बघा, नंतर त्यांनी हे पुन्हा ॲक्सेसिबल केलं, सगळ्यांसाठी ॲक्सेसिबल केलं पुन्हा, आणि त्याला सिम्प्लिफाय केलं. ज्या कॉम्प्लिकेटेड, ज्या डीप मधल्या कॉन्सेप्ट होत्या, कोर कॉन्सेप्ट म्हणजे काय, ज्या खूप कॉम्प्लिकेटेड होत्या, डीपर थॉट्स म्हणजे आपण कसं आता वरच्यावर एक कन्सेप्ट बघतो, वरच्यावर थोड्याफार कन्सेप्ट बघतो, पण पूर्ण सगळ्या कॉन्सेप्ट त्यांनी डीप पासून एक्सप्लेन केल्यानंतर हळूहळू, ठीक आहे, सगळ्यांना समजून यावं यासाठी कोर म्हणजे काय, सेंटर पासून किंवा बेसिक पासून. पुढे बघा, आपल्याकडे 10वीचे बॅचेस सुरू झालेले आहेत ऑनलाईन, ज्यामध्ये तुम्हाला काय काय मिळते फीचर्स बघून घेऊया फक्त एकदा. बघा, यामध्ये तुमचे अपेक्षित म्हणजे पॉसिबल क्वेश्चन सोडवून घेतले जातील, 100% तुम्हाला यश मिळेल, ठीक आहे. म्हणजे अकॅडमीकडून फुल सपोर्ट आहे, तुम्ही सुद्धा लेक्चर अटेंड करायचे आहेत. बेसिक पासून तुमची तयारी करून घेतली जाते, लेक्चर अनलिमिटेड टाइम तुम्ही बघू शकता, ठीक आहे. असं सगळ्या बॅचेस मध्ये आहेत. तर आपली बॅच नक्की घ्यायची आहे, खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून, ठीक आहे. आता आपण जाऊया पुढं. बघा, टुगेदर these 3 books along with Hawking's own research and papers articulate the physicist's personal search for science holy grail, ठीक आहे. इथून आपण वाचू टुगेदर म्हणजे त्यांचे जे 3 बुक्स होत्या आपण मगाशीच वाचल्या, त्यांची नाव आपण मगाशीच बघितली, तर त्या तिन्ही बुक्स आणि त्यांचा रिसर्च पेपर आणि त्यांचा काय होतं, होली ग्रेन म्हणजे काय, अ थिंग विच इज इगरली परस्यूड और सॉट आफ्टर, ठीक आहे. होली ग्रेन म्हणजे काय, एखादी गोष्ट पाहिजे पण ती काय खूप मिळवणं अवघड आहे, एखादी गोष्ट पाहिजे पण ती मिळवणं अवघड आहे, त्याला म्हणतो आपण होली ग्रेल, ठीक आहे. तर त्यांचे 3 बुक्स आणि त्यांचा रिसर्च असं मिळून काय केलं त्यांनी, अ सिंगल युनिफाईंग थेअरी दॅट कंबाईन कॉस्मोलॉजी. युनिफाईंग म्हणजे काय, एकत्र करणे. तर या तिन्ही बुकचा कंटेंट त्यांनी एकत्र करून काय केला, सिंपल केला, जेणेकरून सगळ्यांना समजून यावं. आणि ह्याचा कंटेंट काय होतं, कॉस्मोलॉजी, द स्टडी ऑफ द बिग विथ क्वांटम मेकॅनिक्स आणि क्वांटम मेकॅनिक्स, असे 2 टॉपिक याच्यामध्ये होते, कॉस्मोलॉजी आणि क्वांटम मेकॅनिक्स, ठीक आहे. टू एक्सप्लेन हाऊ द युनिवर्स बिगॅन, या युनिवर्सची सुरुवात कशी झाली हे सांगण्यासाठी हा कंटेंट एकत्र करून सोप्या भाषेत सांगायचं होतं, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचा रिसर्च सुद्धा होता. पुढे बघा, इट्स दिस काइंड ऑफ एम्बिशियस थिंकिंग दॅट हॅज allowed Hawking who claim he can think in 11 dimension to lay out some big possibilities for humankind, ठीक आहे. ह्युमन काइंड म्हणजे मानव जातीसाठी काहीतरी चांगलं उमगून यावं, काहीतरी नवीन साकार करण्यासाठी. बघा, 11 डायमेन्शन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ते विचार करू शकत होते, वेगवेगळ्या डायमेन्शन मध्ये ते विचार करू शकत होते, ठीक आहे. आपण एकच असतो, आपला स्वभाव सुद्धा एकसारखाच असतो, ठीक आहे. तर तसं नव्हतं, त्यांचा स्वभावच वेगळा आहे पण विचारांचं वेगळं आहे. म्हणजे 11 डायमेन्शन मध्ये ते विचार करू शकत होते, एकाच गोष्टीचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकत होते, ठीक आहे. आणि याच विचारामुळे काय होऊ शकत होतं, मानव जातीसाठी काहीतरी चांगलं पॉसिबिलिटीज होतं, चांगल्या होण्याचं काहीतरी पॉसिबिलिटी होती. He convinced that time travel is possible and that humans may indeed colonize other planets in the future, ठीक आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण फ्युचरमध्ये जाऊ शकतो, हे त्यांना फ्युचरमध्ये म्हणजे त्यांना टाइम ट्रॅव्हल करायचं काय वाटत होतं, सोपं म्हणजे पॉसिबल वाटत होतं, सोपं नाही ॲक्च्युली, पॉसिबल वाटत होतं, ठीक आहे. बघा, आपण सुद्धा बऱ्याच मूवीजमध्ये बघतो की टाइम ट्रॅव्हल करून पुढे गेलंय किंवा टाइम ट्रॅव्हल करून पास्ट मध्ये जाता येते, ठीक आहे. तर असा त्यांचा विचार होता. म्हणजे बघा, आज आपण विचार करतोय, त्यांचा विचार कधीच झाला होता, ठीक आहे. म्हणजे ते खूप ॲडव्हान्स मध्ये विचार करत होते, त्यांच्या विचारांची झेप पार खूप लांबपर्यंत होती. जी गोष्ट आज आपण विचार करतोय ती त्यांची तेव्हाच विचार करून झाली होती, ठीक आहे. तर फ्युचरमध्ये जाणं पॉसिबल असं त्यांना वाटत होतं. कॉलनी करून दुसऱ्या प्लॅनेटवरती कॉलनी करून राहता येऊ शकतो, हा सुद्धा त्यांचा विचार होता, ठीक आहे. डायमेन्शन्स म्हणजे काय, ऍस्पेक्ट, फीचर्स, फॅक्ट, ठीक आहे. ऍस्पेक्ट, फीचर्स, फॅक्ट, ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या, ठीक आहे. जाऊया पुढं. In September 2010, Hawking spoke against the idea that God could have created the universe in his books
बुक द ग्रँड डिझाईन, ठीक आहे. इन 2010 हॉकिंग स्पोक अगेन्स्ट द आयडिया, अगेन्स्ट, ठीक आहे, सोबत नाही, अगेन्स्ट, की गॉड कुड हॅव क्रिएटेड युनिवर्स, म्हणजे या देवाने जग बनवलेलं आहे याच्या अगेन्स्ट त्यांनी काय लिहिलं होतं, कुठं, द ग्रँड डिझाईन या बुकमध्ये, ठीक आहे. देवाच्या विरोधात त्यांनी या बुकमध्ये लिहिलं होतं. म्हणजे त्यांचं असं मानणं होतं की काहीतरी पॉवर आहे, पण गॉड आहे यांच्यावर त्यांना काय विश्वास नव्हता. हॉकिंग प्रिव्हियसली आर्ग्यू दॅट बिलीव्ह इन अ क्रिएटर कुड बी कम्पॅटेबल विथ मॉडर्न सायंटिफिक थिअरीज, ठीक आहे. तर बघा, त्यांचं असं मानणं होतं की काहीतरी आहे ज्याने क्रिएट झालेला आहे, ही युनिवर्स क्रिएट झालेला आहे, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, जसं प्लॅनेट असेल, अजून काय असेल, ठीक आहे. तर त्यांनी ते, आपण बोलतो की देवाने क्रिएट केले, पण ते बोलत होते की याच्यामध्ये थिअरीज आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये सायंटिफिक थिअरी, काहीतरी कारण आहे, वैज्ञानिक काहीतरी, म्हणजे सायंटिफिक रिझन आहे याच्या मागे, ठीक आहे. हिज न्यू वर्क हावेवर कन्क्लूड दॅट द बिग बँग वॉज द इनइव्हिटेबल कॉन्सिक्वेन्स ऑफ द लॉज ऑफ फिजिक्स अँड नथिंग मोर, ठीक आहे. बिग बँग मी आत्ता मगाशी सांगितलं होतं की सुरुवातीला काय होतं, एक पृथ्वीचा गोळा होता, त्या पृथ्वीच्या गोळ्यानंतर हळूहळू काय झालं, डेव्हलप झालेली आहे आपली पृथ्वी, ठीक आहे. पहिला सुरुवातीला आगीचा गोळा होता, त्याच्यानंतर पृथ्वी तयार झाली, ठीक आहे. तर ते बिग बँग थिअरीमध्ये तेच आहे. तर बघा, because there is a law such a gravity the universe can and will itself from the nothing, Hawking said. Because there is a law such a gravity, तिथे ग्रॅव्हिटी आहे, ठीक आहे, ग्रॅव्हिटी, the universe can and will create itself from nothing, म्हणजे काही जरी नसलं तरी तिथून काय होऊ शकतं, नथिंग पासून काहीतरी तयार होऊ शकतं, नथिंग पासून एव्हरीथिंग पर्यंत, ठीक आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की देवाचं वगैरे काही नाहीये, पण या युनिवर्समध्ये म्हणजे अशी ताकद आहे जी की काहीतरी क्रिएट करू शकते स्वतःहून, म्हणजे काहीच नसताना. बघा, आधी काहीच नव्हतं, आधी प्लॅनेट्स नव्हते, आधी सूर्य चंद्र तारा काहीच नव्हते, ठीक आहे. नंतर काय झालं, सगळ्या बिग बँग थिअरी तेच एक्सप्लेन करते आपल्याला, नंतर सुरुवात कशी झालेली आहे सगळ्याची. स्पॉन्टेनियस क्रिएशन इज द रिझन देर इज समथिंग रादर दॅन नथिंग, व्हाय द युनिवर्स एक्झिस्ट, व्हाय वी एक्झिस्ट. स्पॉन्टेनियस क्रिएशन म्हणजे स्वतःच काहीतरी तयार होणं, ठीक आहे, याला म्हणतो स्पॉन्टेनियस क्रिएशन. इज रिझन समथिंग दॅट रादर नथिंग, ठीक आहे, हेच रिझन आहे, ठीक आहे. स्पॉन्टेनियस क्रिएशन हे रिझन आहे युनिवर्स तयार होण्याचं, असं त्यांचं मानणं होतं, ठीक आहे. आता पुढं, द ग्रँड डिझाईन वॉज हॉकिंग फर्स्ट मेजर पब्लिकेशन इन ऑलमोस्ट अ डिके. ग्रँड डिझाईन हे काय होतं, त्यांचं पब्लिकेशन होतं जे त्यांनी ऑलमोस्ट 10 वर्षानंतर लिहिलेलं होतं, ठीक आहे. बघा, within his new work Hawking set out the China Sir Isaac Newton's beliefs that the universe had to have been designed by God simply because it could not have been born from chaos, ठीक आहे. तर हॉकिंग आणि यांच्या आयझॅक न्यूटनच्या बिलीव्समध्ये, विचारामध्ये खूप तफावत होती, ठीक आहे. तर आयझॅक न्यूटन यांना वाटत होतं की गॉडने हे युनिवर्स क्रिएट केलेलं आहे, तर स्टीफन हॉकिन्स यांना असं वाटत नव्हतं. केओस म्हणजे काय, गोंधळ उडणे. तर या दोघांच्याही विचारामध्ये काहीही खूप लांबपर्यंत अंतर होतं, तफावत होती, ठीक आहे. एक होता सायन्सवरती विचार करणारा, सायन्सला महत्त्व देणारा, म्हणजे दुसरे सुद्धा सायन्सला, आयझॅक न्यूटन सुद्धा मानत होते सायन्स, पण त्यांचा असं बिलीव्ह होता की गॉडने तयार केलेले आहेत. तर त्यांच्या दोघांच्याही मतामध्ये काय होता, मतभेद होता. इट इज नॉट नेसेसरी टू इन्वोक गॉड टू लाईट द ब्ल्यू टच पेपर अँड सेट द युनिवर्स गोइंग, हॉकिंग सेट, ठीक आहे. बघा, त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला वी डोंट नीड टू बिलीव्ह इन गॉड एक्सप्लेन हाऊ द युनिवर्स स्टार्टेड. युनिवर्स कसं सुरू झालं, युनिवर्स कसं आलं इथं, म्हणजे कसं प्लॅनेट्स, कसे सन प्लॅनेट, ठीक आहे, कसे आले, किंवा आपले युनिवर्स कसं तयार झालं, यासाठी आपल्याला गॉडवरती बिलीव्ह, म्हणजे देवाबद्दल विचार करायची गरज नाही की देवाने क्रिएट केलेलं असेल म्हणून. तर त्यांना असं म्हणायचं होतं की हे स्पॉन्टेनियसली तयार झालेले, आपल्याला देवावर विश्वास ठेवायची गरज नाही की हे सगळं कसं आलं म्हणून, ठीक आहे. आपण याच्यावरती स्टडी करू शकत होतो.
हेच त्यांना सांगायचं होतं. At the age of 21, Stephen Hawking was diagnosed with amyotrophic lateral sclerosis, ALS or Lou Gehrig disease. ठीक आहे, तर काय झालं ॲट द एज ऑफ 21 म्हणजे 21 वयातच त्यांना काय झाला होता डिसऑर्डर, कुठला, ALS म्हणजेच amyotrophic lateral sclerosis. ठीक आहे, इन व्हेरी सिम्पल सेन्स द नर्व्हस दॅट कंट्रोल हिज मसल्स वेअर शटिंग डाऊन. म्हणजे काय, या डिसीजमध्ये काय होतं, जे आपण तुमच्या फंक्शनल सेल्स असतात, ठीक आहे, धमन्या असतात किंवा आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल्स असतात, मसल्स असतात, त्या काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजे अशा श्रिंक होतात. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण ALS, धमन्या आकसणे. ठीक आहे, ॲट द टाइम डॉक्टर्स गेव हिम 2.5 years टू लिव्ह. ठीक आहे, डॉक्टरांनी त्याने काय केलं होतं, 2 किंवा हाफ इयर म्हणजे 6 महिन्याचा कालावधी दिला होता. ठीक आहे, की तुमची जगण्याची शक्यता इतकीच आहे, तुम्ही इतकं जगू शकता, 2 वर्ष किंवा अर्धा इयर म्हणजेच हाफ इयर. Hawking first began to notice problems with his physical health while he was Oxford. On occasion the would trip and fall or slur his speech. पहिला त्याने नोटीस करायला सुरुवात केली कधी, जेव्हा ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये होते. ठीक आहे, नंतर काय झालं, ऑन ओकेजन, एका ओकेजनमध्ये काय झालं, ही वुड ट्रिप अँड फॉल और स्लर्स हिज स्पीच. ठीक आहे, म्हणजे त्यांना बोलण्यामध्ये अडथळा यायला लागला, नंतर ते काय झाले, पडले. ठीक आहे, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ही डिडंट लुक इन टू द प्रॉब्लेम्स अंटिल 1963. ठीक आहे, त्यांना 1963 पर्यंत काही प्रॉब्लेम असं वाटत नव्हतं. नंतर सगळं सुरू झालं ड्युरिंग हिज फर्स्ट इयर ॲट कॅम्ब्रिज. मग तेव्हा ते कुठे होते, फर्स्ट इयर ॲट कॅम्ब्रिज, कॅम्ब्रिजच्या फर्स्ट इयरमध्ये होते. म्हणजे कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये ते पहिल्या वर्षाला होते, तेव्हा तोपर्यंत त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. फॉर द मोस्ट पार्ट हॉकिंग हॅड केप्ट दीज सिम्पटम्स टू हिमसेल्फ. सुरुवातीला त्यांनी कोणालाही काही सांगितलेलं नाही, सगळं स्वतःपर्यंतच ठेवलं. त्यांना काय वाटतंय, काय फील होते, त्यांना बोलण्यामध्ये अडथळा वाटतोय, स्पष्ट बोलता येत नाही, सगळं त्यांनी स्वतःपुरतच ठेवलं सुरुवातीला. But when his father took notice of the condition, he took Hawking to a doctor. पण नंतर जेव्हा त्यांच्या वडिलांना जाणवायला लागलं की आपल्या मुलाला असं असं सगळं होतंय, त्यांनी नोटीस करायला सुरुवात केली. नंतर त्यांनी काय केलं, स्टीफन हॉकिन्स यांना काय केलं, डॉक्टरांकडे घेऊन गेले. ठीक आहे, पुढे बघा. फॉर द नेक्स्ट 2 weeks द 21-year-old कॉलेज स्टुडंट मेड हिज होम ॲट मेडिकल क्लिनिक. ठीक आहे, ते आता जे स्टुडंट होतं, म्हणजे त्यांनी काय सांगितलं, 21 वर्षाचा जो मुलगा होता त्याचं घर आता काय बोललं होतं, मेडिकल क्लिनिकच बनलं होतं. ठीक आहे, वेअर द अंडरवेंट अ सिरीज ऑफ टेस्ट, जिथे त्यांच्या खूप टेस्ट केल्या जात होत्या. ठीक आहे, वेगवेगळ्या टेस्ट त्यांच्या केल्या जात होत्या. त्यांच्या घरालाच एक मेडिकल क्लिनिक म्हणून इथं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघा. दे टूक अ मसल सॅम्पल फ्रॉम माय आर्म. त्यांच्या आर्ममधून, ठीक आहे, म्हणजे त्यांच्या हातामधून मसलचं सॅम्पल घेतलं जात होतं. ठीक आहे, ब्लडचं नाही, मसलचं सॅम्पल घेतलं जात होतं. स्टक इलेक्ट्रोड्स इनटू मी अँड इंजेक्टेड सम रेडिओ ओपेक फ्लुइड इनटू माय स्पाइन. ठीक आहे, त्यांच्या स्पाइनमध्ये काय इंजेक्ट केलं जात होतं, रेडिओ ओपेक फ्लुइड. ते फ्लुइड असतं एक. अँड वॉच इट गोइंग अप अँड डाऊन विथ एक्सरेज ॲज द टायटल द बेड ही वन्स सेड. ठीक आहे, नंतर त्यांनी एक्सरेच्या थ्रू काय केलं, त्याला ॲनालाइज केलं. जे सॅम्पल होतं ते काढलं, त्या सॅम्पलला ॲनालाइज केल्यानंतर त्यांनी कन्क्लुजन काढलं. आफ्टर ऑल दॅट दे डिडंट टेल मी व्हॉट आय हॅड एक्सेप्ट दॅट इट वॉज नॉट मल्टिपल स्क्लेरोसिस अँड दॅट आय वॉज ॲन अनटायपिकल केस. ठीक आहे, अनटिपिकल म्हणजे काय, व्हेरी अनयुज्युअल, खूप कमी लोकांना होतं हे. आफ्टर ऑल दॅट दे डिडंट टेल मी, सुरुवातीला त्यांनी सांगितलं नाही, पण खूप टेस्ट केल्यानंतर, खूप सारे सॅम्पल घेतल्यानंतर शेवटी काय केलं, त्यांनी सांगितलं मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय, ऑबनॉर्मल हार्डनिंग ऑफ बॉडी टिश्यू, म्हणजे श्रिंक होतात, नंतर ते बॉडी टिश्यू हार्ड होतात. पुढे बघा. इव्हेंच्युअली हावेवर डॉक्टर्स डिड डायग्नोज हॉकिंग्स विथ द अर्ली स्टेज ऑफ ALS. सुरुवातीला म्हणजे त्यांना काय होतं, ALSचा अर्ली स्टेज होता, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना डायग्नोज केलं होतं. इट वॉज डिवास्टिंग न्यूज फॉर हिम अँड हिज फॅमिली, बट अ फ्यू इव्हेंट्स प्रिव्हेंटेड हिम फ्रॉम बिकमिंग कम्प्लिटली डिस्पोन्डंट. ठीक आहे,
सुरुवातीला कसं होतं, डिसवास्टिंग म्हणजे काय, खूप कॉझिंग अ सेव्हर शॉक मध्ये, ते शॉक मध्ये होते सुरुवातीला. नंतर काय झाले, ते इव्हेंट्स प्रिव्हेंटेड फ्रॉम बिकमिंग डिपोंडंट म्हणजे काय, निराश. ठीक आहे, डिपोंडंट म्हणजे काय, निराश. पूर्णपणे निराश, हताश होण्याबद्दल काय झालं होतं, अशा काही गोष्टी घडल्या होत्या जेणेकरून ते पूर्ण निराश झाले नाहीत, पूर्ण डिप्रेस झालेले नाहीत. ठीक आहे, एवढी मोठी गोष्ट कळाल्यानंतर सुद्धा त्यांनी हिंमत हारलेली नाहीये, ते पूर्ण निराश झालेले नव्हते. ठीक आहे, पुढे बघा. द फर्स्ट ऑफ दिस केम व्हाईल हॉकिंग वॉज स्टील इन द हॉस्पिटल. ते तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये होते. देअर द शेअर अ रूम विथ अ बॉय सफरिंग फ्रॉम लुकेमिया. त्यांचा एक रूममेट होता, त्या रूममेटला काय होतं, लुकेमिया. लुकेमिया काय, एक ब्लड कॅन्सर आहे. ठीक आहे, शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर ब्लड कॅन्सर आहे. रिलेटिव्ह टू व्हॉट हिज रूममेट वॉज गोइंग थ्रू, हॉकिंग लेटर रिफ्लेक्टेड हिज सिच्युएशन सीम्स मोर टॉलरेबल. ठीक आहे, नंतर त्यांना जाणवायला लागलं की जे लुकेमियावाला जो त्यांचा फ्रेंड होता, त्यांचा रूममेट होता, त्याच्यापेक्षा ते काय भक्कमपणे सामोरं जाऊ शकत होते गोष्टीला. म्हणजे त्यांची सिच्युएशन कम्पेअर टू दॅट बॉय कशी होती, ठीक होती. त्यांना असं वाटत होतं ते टॉलरेबल, सहन करू शकत होते. नॉट लॉंग आफ्टर ही वॉज रिलीज फ्रॉम द हॉस्पिटल, हॉकिंग हॅड ड्रीम दॅट ही वॉज गोइंग टू बी एक्झिक्युटेड. नंतर काय केलं त्यांनी, ते हॉस्पिटलमधून रिलीज झाले अँड द ड्रीम अबाउट दे आर एक्झिक्युटेड, म्हणजे ते प्रोसीड करणार, जे त्यांचं चालू आहे ते करणार, ते ठीक आहे, एक्झिक्यूट करणार. ही सेड दिस ड्रीम मेड ही रिअलाइज दॅट देअर वेअर स्टील थिंग टू डू विथ हिज लाईफ. त्यांना जाणवलं की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी करू शकतो. तरी सुद्धा एवढ्या मोठ्या गोष्टी समजल्यानंतर सुद्धा बघा, त्यांनी हिंमत न हारता आपलं काम चालू ठेवलं, कामाला प्रायोरिटी दिली. लुकेमिया बघा, अ मॅलिग्नंट प्रोग्रेसिव्ह डिसीज इन विच द बोन मॅरो अँड द अदर ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्स प्रोड्युसेस इन्क्रीज नंबर ऑफ ॲबनॉर्मल व्हाईट ब्लड सेल्स. म्हणजे काय, व्हाईट ब्लड सेल्स वाढायचं प्रमाण वाढतं. ठीक आहे, म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स वाढतात, त्या कंडिशनला लुकेमिया बोलतात. इन अ सेन्स हॉकिंग डिसीज हेल्प हिम बिकम द नोटेड सायंटिस्ट ही इज टुडे. ठीक आहे, त्यांच्या याच गोष्टीमुळे काय, त्यांना एवढं मोठं डिसीज असताना सुद्धा काय त्यांनी काम सोडलं नाही, ते काम करत होते, ते आपला रिसर्च सुद्धा करत होते. त्यामुळेच त्यांना आज जाणलं जातं सगळीकडे. ठीक आहे, बिफोर द डायग्नोसिस हॉकिंग हॅडंट ऑलवेज फोकस ऑन हिज स्टडीज. ठीक आहे, आधी डायग्नोस व्हायच्या अगोदर ते पूर्णपणे फोकस नव्हते. बघा, त्यांना जेव्हा डायग्नोस झालं त्याच्या अगोदरच सांगितले की ते पूर्णपणे स्टडीजला फोकस नव्हते, पूर्णपणे डिवोटेड नव्हते टुवर्ड स्टडीज. बिफोर माय कंडिशन वॉज डायग्नोज आय हॅड बीन व्हेरी बोर विथ माय लाईफ ही सेड. त्यांना समजायच्या अगोदर की ही कंडिशन आहे, ते समजायच्या अगोदर काय झालं होतं, ते खूप बोर होत होते असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आय हॅड बीन व्हेरी बोर विथ माय लाईफ, ते त्यांच्या लाईफ सोबत बोर झालेले आहेत. बघा, एवढे मोठे व्यक्ती आहेत तरी, म्हणजे मला सांगायचं की सगळेच लोक कधी ना कधी बोर होतात, पण पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहायचं, आपलं काम करायचं, काहीतरी मोठं स्वप्न बघायचं. ठीक आहे, देअर हॅड नॉट सीम टू बी एनिथिंग वर्थ डुईंग. ठीक आहे, विथ द सडन रिअलायझेशन दॅट ही माइट नॉट इवन लिव्ह लॉंगर इनफ अर्न हिज PhD. खूप लांबपर्यंत, म्हणजे आता ते अर्धा वर्ष फक्त जगू शकतात हे त्यांना माहिती होतं, तरी सुद्धा त्यांनी त्यांची PhD डिग्री घेतली. हॉकिंग पोअर हिमसेल्फ इन टू वर्क अँड रिसर्च. त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं रिसर्चमध्ये आणि वर्कमध्ये, त्यांच्या कामामध्ये. ठीक आहे, त्यांनी स्वतःला विचार करायला वेळच दिला नाही की मला ही कंडिशन आहे, कसं होणार, काय होणार. ठीक आहे, त्यांनी काही न विचार करता आपली डिग्री कंप्लीट केली, पूर्ण स्वतःला अर्पण केलं आपल्या कामामध्ये, आपल्या रिसर्चमध्ये. अ फिजिकल कंट्रोल ओव्हर हिज बॉडी डिमिनिश. ठीक आहे, एक टाइम आला जेव्हा त्यांचा स्वतःच्या बॉडीवरचा पूर्ण कंट्रोल निघून गेला. ठीक आहे, ही हॅड बीन फोर्स टू यूज अ व्हीलचेअर बाय 1969. 1969ला त्यांना व्हीलचेअर यूज करण्यासाठी फोर्स करण्यात आलं. द इफेक्ट ऑफ हिज डिसीज स्टार्टेड टू स्लो डाऊन. ठीक आहे, त्यांचा जो डिसीजचा इफेक्ट होता तो स्लो डाऊन झाला होता. ओव्हर टाइम हाऊएव्हर हॉकिंग्स एव्हर एक्सपांडिंग करिअर वॉज अकम्प्लाइड बाय अँड एव्हर वर्सनिंग फिजिकल स्टेट. ठीक आहे, एव्हर एक्सपांडिंग म्हणजे त्यांचं करिअरला खूप ग्रोथ होती, त्यांचे विचार, त्यांचं सगळं खूपच युनिक होतं. तर एव्हर एक्सपांडिंग करिअर म्हणजे ते खूप लांबपर्यंत जाऊ शकत होते, पण त्यांची कंडिशन वर्सन म्हणजे
दिवसेंदिवस ढासळतच होती. ठीक आहे, तर तेव्हापासूनचा इथपर्यंत प्रवास त्यांनी सांगितलेला आहे. By the mid 1970s, the Hawking family had taken in one Hawking's graduate student to help manage his care and work. ठीक आहे, 1970च्या मध्यस्थी काय केलं होतं, हॉकिंगच्या फॅमिलीने वन ऑफ हॉकिंग्स ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणजे हॉकिंगच्याच एका स्टुडंटला त्यांना टेक केअर करण्यासाठी ठेवलं होतं. ठीक आहे, कारण त्यांचा स्वतःच्या बॉडीवरचा सगळा कंट्रोल लॉस झाला होता. ठीक आहे, त्यामुळे बघा, he could still feed himself and get out of bed, but virtually everything else required assistance. ते स्वतःला भरू शकत होते, बेडवरून उठू शकत होते, पण तरी सुद्धा त्यांना असिस्टंटची गरज होती. In addition, his speech had become increasingly slur, so that only those who knew him well could understand him. ठीक आहे, ते जे बोलत होते त्यांचे म्हणजे बोलताना ते अडकळत होते आणि त्यांचे उच्चार अस्पष्ट जाणवत होते. ठीक आहे, उच्चार स्पष्ट येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या जवळ जे लोक होते, त्यांच्या जवळची जे लोक होती तेवढेच फक्त ते काय बोलतात हे अंडरस्टँड करू शकत होते, त्यांना काय बोलायचं हे समजून घेऊ शकत होते. In 1985, he lost his voice for good following a tracheotomy. ठीक आहे, ट्रेकिओटॉमी म्हणजे काय, an incision in the windpipe made to relieve obstruction to breathing. ठीक आहे, तुमच्या श्वसन नलिकेमध्ये पाईप टाकला जातो होल पाडून, त्याला म्हणतो ट्रेकिओटॉमी. ठीक आहे, त्यावेळेस त्यांचा आवाज पूर्ण गेला होता. The resulting situation required 24 hours nursing care for acclaimed physicist. तेव्हा त्यांना 24 hours नर्सिंग केअर. ठीक आहे, ही कंडिशन नंतर त्यांना 24 hours त्यांच्याजवळ नर्स होती. ठीक आहे, इट ऑल्सो पुट इन अ पेरिल हॉकिंग्स एबिलिटी टू डू हिज वर्क. ठीक आहे, पेरिल म्हणजे काय, सिरियस अँड इमिजिएट डेंजर. आता एवढं मोठं गोष्टी केल्यानंतर, विंड पाईप टाकल्यानंतर होल पाडून त्यांच्या काय होतं, ती डेंजरस सिच्युएशन होती. अ predicament caught the attention of California computer programmer who had developed a speaking program that could be directed ahead or eye movement. ते आय मुवमेंटने म्हणजे इशाऱ्यामध्ये सुद्धा ते सांगत होते, कारण त्यांची वाचा पूर्ण गेलेली होती. ठीक आहे, तर बघा, प्रेडिकामेंट म्हणजे काय, प्रिडिसमेंट म्हणजे काय, दुर्दशा म्हणजे काय, दुर्दशा. ठीक आहे, तर त्यांची असं वाईट म्हणजे त्यांची अशी दुर्दशा झाल्याने काय झालं होतं, कॅलिफोर्नियातील एक कम्प्युटर प्रोग्रामर होता, त्यांनी काय केलं, स्पीकिंग प्रोग्राम तयार केला. त्यांची दुर्दशा झाल्यामुळं जे कॅलिफोर्नियातील एक प्रोग्रामर होता त्यांनी प्रोग्राम तयार केला त्यांच्यासाठी, जेणेकरून ते त्यांच्या जे आय मुवमेंट आहे त्याच्यावरून काय करू शकतात, कमांड देऊ शकतात. द इन्व्हेन्शन अलाउ हॉकिंग्स टू सिलेक्ट वर्ड्स ऑन कम्प्युटर स्क्रीन. म्हणजे ते कम्प्युटर स्क्रीनवरून काय करत होते, वर्ड सिलेक्ट करत होते. देन पास थ्रू अ स्पीच सेन्सिटायझर, नंतर ते पास करत होते स्पीच सेन्सिटायझरला. ठीक आहे, म्हणजे वर्डचं कन्व्हर्जन स्पीचमध्ये होत होतं. बघा पुढे जाऊया. ॲट द टाइम ऑफ इट्स इंट्रोडक्शन, हॉकिंग्स हू स्टील हॅड यूज ऑफ हिज फिंगर्स सिलेक्टेड हिज वर्ड्स विथ अ हँडल हेड क्लिकर. डिव्हाइस आहे ज्याने कॅल्क्युलेशन करू शकत होतो. ठीक आहे, हँडल हेड क्लिकर म्हणजे काय, ज्याने काय करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे, एखादा व्यक्ती. तर ते काय करत होते, त्यांच्या फिंगरने कमांड देत होते. टुडे विथ व्हर्च्युअल ऑल कंट्रोल ऑफ हिज बॉडी गॉन, हॉकिंग्स डायरेक्ट द प्रोग्राम थ्रू अ चिक मसल्स अटॅच टू सेन्सर. ठीक आहे, नंतर सगळेच त्यांचे सेन्सेस लॉस झाले. त्यासाठी त्यांना काय करावं लागलं, चिकवरती म्हणजे गालावरती त्यांना ते काय करायला लागलं, अटॅच करायला लागलं, जेणेकरून ते काय करतील, सेन्सर अटॅच करायला लागला चिकला. ठीक आहे, जेणेकरून ते कमांड देऊ शकतात. सेन्सर अ डिव्हाइस विच डिटेक्ट्स मेजर्स अ फिजिकल प्रॉपर्टी अँड रेकॉर्ड्स इंडिकेट्स अदरवाइज रिस्पॉन्ड टू इट. ठीक आहे, आपल्या बॉडीचे फिजिकल प्रॉपर्टी मेजर करून काय करते, ती रिस्पॉन्ड करण्यासाठी मदत करते. असं डिव्हाइस त्याला सेन्सर बोलतात. थ्रू अ प्रोग्राम अँड हेल्प ऑफ असिस्टंट, स्टीफन हॉकिंग्स हॅड कंटिन्यू टू राईट अ प्रोलिफिक रेट. ठीक आहे, तरी सुद्धा ते प्रोलिफिक म्हणजे काय, विपुल दरामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या रेटने, म्हणजे त्यांचा रेट आहे तोच होता. ठीक आहे, लिहिण्याचा. असिस्टंटच्या मदतीने, प्रोग्रामच्या मदतीने ते काय करत होते, लिहित होते, आणि त्यांचा लिहिण्याचा रेट सुद्धा काय होता, फास्ट होता.
His work has concluded that numerous scientific papers, of course, but also information for the non-scientific community. ठीक आहे, त्यांनी सायंटिस्ट म्हणजे त्यांनी सायंटिफिक कम्युनिटीसाठी काम केलंच होतं, पण नॉन सायंटिफिक कम्युनिटीजमध्ये सुद्धा त्यांनी इन्फॉर्मेशन टाकलेली होती. ठीक आहे, म्हणजे त्यांना दोन्ही गोष्टीचं ज्ञान होतं, सायंटिफिक नॉन सायंटिफिक या दोन्हीची इन्फॉर्मेशन त्यांनी काय प्रसिद्ध दिली होती. ठीक आहे, सायंटिफिक पेपर्स असो अजून काय असो. Hawking's tales of course remains constant concern of worry that was heightened in 2009 when he failed to appear at conference in Arizona because of chest infection. ते चेस्ट इन्फेक्शन मध्ये त्यांना चेस्ट इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळं ते काय झालं होते, अरिझोना कॉन्फरन्स मध्ये ते अब्सेंट राहायला लागले होते. ठीक आहे, त्यांची हेल्थ कंडिशन वरच्यावर बिघडत चालली होती होती, त्यामुळे ते जिथे जात होते, जे सायंटिफिक कम्युनिटीज असतील, सायंटिफिक कॉन्फरन्स असतील, तिथे जायचं काय त्यांचं कमी झालेलं होतं. त्यामुळे काय झालं होतं, त्यांना समजून येत होतं की आता 2009 साली त्यांचा हेल्थ प्रॉब्लेम वाढलं होतं. ठीक आहे, तिथपर्यंत त्यामुळे ते अब्सेंट राहायला लागले होते. इन एप्रिल हॉकिंग्स हू हॅड ऑलरेडी अनाउन्स हिज वॉज रिटायरिंग आफ्टर 30 years फ्रॉम द पोस्ट ऑफ लुकेसियन प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स ॲट कॅम्ब्रिज. कॅम्ब्रिजमध्ये त्यांची काय होती पोस्ट, लुकेसियन प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स, म्हणजे ते मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा होते. तर त्यांनी तिथून काय केलं, रिटायरमेंट घेतली 30 वर्षांमध्येच. ठीक आहे, 30 वर्ष झाल्यानंतर त्यांनी तिथून रिटायरमेंट घेतली. वॉज रश टू द हॉस्पिटल फॉर बिंग व्हॉट युनिव्हर्सिटी ऑफिशियल डिस्क्राइब ॲज ग्रेवली इल. ठीक आहे, तर बघा ग्रेवली इल म्हणजे काय, गंभीर आजारी असणे. ठीक आहे, नंतर ते गंभीर म्हणजे त्यांची हेल्थ कंडिशन अजूनच बिघडत चालली होती. इट वॉज लेटर अनाउन्स दॅट ही वॉज एक्सपेक्टेड टू मेक अ फुल रिकव्हरी. नंतर असं सुद्धा ऐकण्यात आलं होतं की ते पूर्ण रिकवर होऊ शकतात, पण असं काही झालेलं नाही. बघा आपला जो पुन्हा एकदा सांगते, आपल्याकडे 2024-25 या सालासाठी 10वीचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत. याचे फीचर्स बघूया. जुन्या प्रश्नपत्रिकांचं तुम्हाला विश्लेषण मिळणार आहे, सर्व विषयांच्या रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर मिळणार आहे, टेस्ट सिरीज असेल, नोट्स असतील, सगळं तुम्हाला इथंच मिळून जाणार आहे. व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता, लेक्चर मिस झाल्यानंतर अनलिमिटेड टाइम्स बघू शकता. ठीक आहे, अशी ऑनलाईन बॅच आहे. ऑनलाईन बॅच असल्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार अभ्यास करू शकता, लेक्चर ऐकू शकता. हा मोठा फायदा आहे ऑनलाईन लेक्चर्सचा. तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे लगेचच आणि आपली बॅच घ्यायची आहे 10वीची. ठीक आहे, तर असंच आपण युनिट 1, युनिट 2, युनिट 2 पर्यंत आपण सगळं संपवलेलं आहे. त्याचे लेक्चर सुद्धा तुम्ही बघू शकता. इतिहास आणि इंग्लिश आपले लेक्चर ऑलरेडी सुरू झालेले आहेत. ठीक आहे, मिस करू नका. आता आपला हा युनिट 3 मधला होता बायोग्राफी. असंच आपण युनिट 4 पण कंप्लीट करणार आहे. त्यानंतर असाइनमेंट असतील, पॉसिबल क्वेश्चन्स असतील, आपण प्रॅक्टिस करत जाणार आहे. ठीक आहे, तर आजसाठी इतकंच, इथंच थांबतोय. थँक्यू, बाय.